पवित्र धाग्याने बांधलेलं त्यांचं नातं हे केवळ पक्षाशी नाही तर शिवसेनेच्या विचारसरणीशी आहे, परंपरेशी आणि मराठी अस्मितेशी त्यांचं जोडलेलं हे नातं आहे. आणि पप्पू शेठ विचारे यांची स्पर्धा विभाग प्रमुख चषक. साठ धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल विशाल वाघमारेचा वाईड, 60चं टार्गेट मंगेश झुगरे आणि संकेत तांडेल ही आघाडीची जोडी मैदानामध्ये. 24 बॉलमध्ये 59 करायचे आहेत त्या नाणेवलीला बिलवले संघाच्या विरोधामध्ये. वेगवान बॉल, यष्ट्यांचा वेध घेणारा पहिल्याच बॉलवरती मंगेश झुगरेला बाद केलंय आणि मोठा धक्का बसतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या नाणेवली संघाला. संकेत बाद होतोय, पहिला धक्का. थँक्यू. संकेत तांडेल बाद झालेला आहे. गोल्डन डकचा शिकारी ठरला. 16वा फलंदाज आहे स्पर्धेतील जो पहिल्याच बॉलवरती बाद झालेला आहे आणि मोठा धक्का बसलाय धावांचा पाठलाग करणाऱ्या गावदेवी नाणेवली संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय मयूर झुगरे. मंगेश झुगरे आणि मयूर झुगरे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि विशालचं जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर कालचे संध्याकाळ अजूनही सुरसर डोळ्यासमोर आहे. युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि म्हणूनच मी सुरुवातीपासून म्हणतोय की या स्पर्धेचा पिक पॉईंट सुवर्णक्षण काय असेल तर सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांची उपस्थिती. आणि त्यांनी आपल्या त्या पोस्टमध्ये देखील लिहिले वावरले गाव, म्हणजे किती महान ओळख आहे या गावाची. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल, पंच वाईड बॉल दाखवत आहेत आणि एक्स्ट्राची रन मिळते. एक्स्ट्रानं एक धाव वाढली जाते. 2 धावा धावफलकावरती. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला इंटरनेटची सुविधा पुरवली आहे ते अरुणजी दाबणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा वाईड बॉल. मागच्याच बॉलची फोटोकॉपी पाहायला मिळाली. लगातार 2 वाईड बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. अरुणजी दाबडे यांचा सन्मान ओव्हर ब्रेकमध्ये केला जाईल. मयूर झुगरेच्या बॅटमधून आलाय अगदी मुख्य मंचाच्या दिशेनं मारलेला फ्लायटेट षटकार. आदित्य संचित दळवी यांच्याकडून 10, रोशनदादा मोरे यांच्याकडून 7. 100 100 100. मनोज दादा तुमच्याकडून 21 का 21 21 100 100 1111. 100 कृष्ण भवर यांच्याकडून. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चोरटी धाव कंप्लीट केली आहे आणि मयूरनं देखील सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलनं एकूण धावसंख्या होती ती 10. 60 धावांचं लक्ष, 50 धावांची गरज आहे 21 बॉलमध्ये. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. विशाल वाघमारे एक वेगवान गोलंदाज आहे. रायगडचा एक आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील व्हॅल्युएबल प्लेयर आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. बिलवल्याचा हा खेळाडू आहे. आदित्य मोरे आपण मंचावरती यायचे अशी सूचना होते, परंतु आदित्यने ज्या चपळाईने कॅच पकडली ती चपळाई अशीच पुढे चालू ठेवावी. मजा येईल वावरले टीम साठी देखील. पाठीमागच्या बाजूला हुक केलाय बॉल. पहिल्या टप्प्यावरती जातोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि 4 धावा मिळत आहेत त्या बॅटर मंगेश झुगरेच्या बॅटमधून. खरं तर सध्या दोन्ही फलंदाज मात्र इथे फलंदाजी करत असताना मला एक सामना आठवतोय, रिसेंट सामना, 1 बॉल 6चा सामना वावरले टीमचा. खास करून आता जरा आठवण झाली म्हणून
या ओव्हरमध्ये त्याची चर्चा करू. 14 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चायनीज कड पाहायला मिळाली पाठीमागच्या बाजूला. चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप दिलाय, बॉलला अडवलंय, एकच धाव मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू असताना वेगवान गोलंदाज आहे विशाल वाघमारे, प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये नानिवलीच्या आघाडीच्या फलंदाजांचं आक्रमण पाहायला मिळालं. दोन्ही सख्खे बंधू आहेत मंगेश आणि मयूर, फार चांगला खेळ करतायत. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. 60 धावांचं टार्गेट आहे. 15 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. 19 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. पायावरती आदळला, अपील केलं होतं, एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती लेगबाईच्या रूपानं आली एक धाव. एकूण धावसंख्या झाली आहे 16. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे ती नानिवली संघाला जिंकण्यासाठी. हे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग खऱ्या अर्थानं नानिवली संघ करतोय, परंतु सूरज सर विभाग प्रमुख चषकाच्या निमित्ताने आज एक ऐतिहासिक पूर्ण घटना घडली असंच मी म्हणेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण मला आठवतंय की माझ्याही अगोदरपासून तुम्ही क्रिकेटचं समालोचन करतायत. अनेक ठिकाणी अनेक प्रोग्राम्सला तुम्ही असता. तुम्हाला असं जाणवतंय की एखादा संघ पराभूत झालाय पहिल्या रात्री आणि त्याला दुसऱ्या रात्री परत बोलवलंय, ते पण पैसे देण्यासाठी. म्हणजे समोरच्याला असं सांगितलं तो कदाचित आपल्या कानशिलात वाजवेल, कशाला मस्करी करतो, परंतु हे घडून आणलंय आज वावरलेकरांनी. आणि कृष्णाबाई यांनी तब्बल 2 लाख रुपये त्या टीमला दिलेत, 40 संघांना. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मनोज दादा, मला असं वाटतंय आणि पप्पू शेठ मला असं वाटतंय की कदाचित तो जो येणार आहे त्या मंडळींचे सर्वच्या सर्व पारितोषिक आयोजक पण ठेवू शकले असते. खरं आहे की नाही? स्वतः आयोजक पण ठेवू शकले असते, परंतु आयोजकांनी तसं केलं नाही. त्यांना पारितोषिक द्यायचं होतं संघांना, त्यांनी सर्वांच्या समोर संघांना पारितोषिक दिलं. याला म्हणतात रुबाबदारपणा आणि दिलदारपणा, जे फक्त वावरलेकरच करू शकतात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. विघ्नेश ठोंबरेनं जर कॅच पकडला तर प्रथमेश दाबणे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रिषभ फार्मचा जो बॅनर आहे, रिषभ फार्मचा जो त्या ठिकाणी बोर्ड आहे, त्याला कोणत्याही फलंदाजानं षटकारानं हिट केलं तर सागर मोरे यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि गोरख रसाळ यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये. समोर टाकलेला बॉल, ताकदवान ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग, डबल मध्ये कन्वर्ट केले. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अगदी चित्त्याच्या चपळाईनं धावला होता बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. एकूण धावसंख्या 18 आहे. बॉम्बे भाई यांची उपस्थिती दुसऱ्या रात्री देखील या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दादोजी कोंडदेव स्टेडियमचे स्वयंसेवक आहेत बॉम्बे भाई आणि त्यांच्या स्वागताला आलेला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून मारलेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 24. 60 धावांचा टार्गेट आहे. 24 धावा धावफलकावर. साऱ्यांच्या मनात घुसलाय हो, मनातील राजा झाला हो. साऱ्यांच्या मनात घुसलाय हो, मनातील राजा झाला हो. दादांचा हातभार सदा हो असतो मदतीला. दादांचा हातभार सदा हो असतो मदतीला. 24 धावा. एक षटकार आला मंगेशच्या विरोधामध्ये मयूरच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग देखील पाठीमागच्या बाजूला. एकच धाव मिळते. 2 सख्खे बंधू आहेत आणि मैदानावरती क्षेत्ररक्षक फंबल झाला. चुकी होते ना होते तोच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मयूर ठाकूर यांना विनंती की आपण मंचावरती या. पहिल्या रात्रीपासून 12-12 हा आकडा आपण ऐकत होतो आदरणीय अप्पा फार्मकडून, आणि त्यानंतर आदित्य दरेकर यांचा आदित्य डाबाकडून 10-10, आता 11-11 पण ॲड झालाय. ॲडव्होकेट प्रभाकर सावंत साहेब यांच्या वतीने देखील सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 11,111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल संपूर्ण स्पर्धेमध्ये.
1111 रुपयांचं पारितोषिक मात्र देण्यात येईल ॲडव्होकेट प्रभाकर सावंत यांच्या वतीने. मंगेश चौधरीचा चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. व्हाईट साठी बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय आणि स्क्रीनवरती चेक केलं जाईल. 28 धावा आहेत. सव्वीस धावा झालेल्या आहेत. चेक केलं जातंय स्क्रीनवरती. 24 लाईव्ह इव्हेंट, फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी या स्पर्धेची आपण 24 लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकतोय. संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम, त्यांचं मनपूर्वक आभार. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटर शफल झाले होते आणि बॅटच्या खालून अगदी वाईड लाईनच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लगातार 2 डॉट बॉल आलेले आहेत. सुरुवातीच्या 3 बॉल वरती आक्रमण पाहिलं. फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून एक षटकार, 2 वेळा दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. परंतु शेवटच्या 2 बॉलवरती मंगेश चौधरीचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. चांगली लढत मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेरचा बॉल, वाईड बॉल दाखवत असताना टिके कुरंगळे सर आणि एक्स्ट्रानं धावफलकामध्ये वाढ होतीये. 27 धावा. 11 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. दोन्ही आपल्या विभागातील संघ आहेत. नानिवले आणि भिलवले एकमेकांच्या विरुद्ध बऱ्याच वेळेला हे संघ खेळलेले आहेत. एकमेकांचा खेळ फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि मंगेश चौधरीचं कौतुक केलं पाहिजे की खोलवर टप्प्याचे बॉल त्याच्याकडून डिलिव्हर केले जात आहेत. चांगल्या टप्प्यावरती मंगेश चौधरीची गोलंदाजी आता पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल. पाठीमागे चुकलेत. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. सिंगल फक्त मिळतीये आणि ती देखील बाईच्या स्वरूपामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 28. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेनेवाला. 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 थँक्यू. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. लकी ड्रॉ साठी जे वस्तुरूपी पारितोषिक शूज आहे, एखाद्या प्रेक्षकाला ते पारितोषिक मिळालं आणि त्या शूजची साईज जर येत नसेल किंवा मोठी होत असेल तर तुम्ही पनवेलमधील 7070 या शॉपमध्ये जाऊ शकता. अथर्व खोपकर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्या ठिकाणी त्या शूजची रिप्लेसमेंट तुम्हाला मिळण्यात येईल. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरमध्ये 32 धावांची गरज आहे. गोरख रसाळ यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय आणि डीजेनं जे गोरख रसाळ यांचं गाणं वाजवलं त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक गोरख रसाळ यांच्या वतीनं आलेलं आहे आणि समालोचन कक्षासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. 12 बॉलमध्ये 32. 16च्या अस्किंग रेटनं या धाबांचा पाठलाग करायचा आहे. चौक कमिटीचे माजी अध्यक्ष कैलासजी गावडे, चौक परिसरातील एक घातक बॅटर रवी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. कस्तुरी लाईटसाठी आर्यन विचारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक रोख रक्कम स्वरूपाची पारितोषिकं आणि त्याचबरोबरीनं वस्तुरूपी पारितोषिकांची उधळण करणारी ही स्पर्धा आहे. फुलटॉस बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, परंतु आता अति घाई संकटात नेणार का? परंतु बॅटर परत फिरलेत आणि धाव मिळतेय ती केवळ एकच. 11 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. पंचांसाठी गोरख रसाळ यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बिमरचा फुलटॉसचा नो चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन पाठवण्यात आलेला आहे. अर्णव विचारे यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. फेअर डिलिव्हरी आहे, सिंगल फक्त मिळणार. 11 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. नानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भिलवले दोन्ही चौक विभागातील संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. दर्शनच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. एक चांगला गोलंदाज आहे दर्शन. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली आणि त्याच्या समोर सलामीला आलेला मंगेश जुगरे जो नानिवली संघाचा प्रमुख बॅटर आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला ग्लान्स केलाय. मनगटी फटका पाहायला मिळाला. मनगटाचा फार चांगला वापर केला. शॉर्ट फाईन लेगमध्ये फिल्डर आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. इथून पुढे मोठे फटके येणं गरजेचं असेल. नानिवली टीमला या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर. किरवलीचे खेळाडू जे मुख्य मंचाच्या समोर आहेत, महाराजांच्या प्रतिमेसमोर आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण बाजूला जी बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॉल आणि बॅट यांचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथून पुढे जर षटकार आले, चौकार आले तर या मॅचमध्ये नानिवली संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. परंतु वर्चस्व प्रस्थापित केलंय ते दर्शननं. चांगली गोलंदाजी, फिरून खेळलेत, पुढ्यात टाकलेल्या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मधला आणखीन एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून. समाजसेवक म्हणून प्रफुल विचारे असतोय साऱ्या आधी. समाजसेवक म्हणून प्रफुल भारी असतोय साऱ्या आधी. समाजसेवक म्हणून प्रफुल Thank you. विचारे असतोय साऱ्या. षटकार आलाय. मॅच मध्ये मजा पाहायला मिळतीये, रंगत पाहायला मिळतीये आणि हा बॉल पाठवलाय मिड विकेटला. सिंगल कंप्लीट केले. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जुगरे बंधू मैदानामध्ये आहेत. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं धावा चोरताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होतीये 38. 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामन्यातील अतिशय महत्वाचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती सामन्याचं चित्र पूर्णपणे निर्भर असेल आणि या दर्शनच्या विरोधामध्ये मयूर जुगरे असं बॅटल पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढलंय, बॉलला डिस्पॅच केलंय. वायडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून आणखीन एक षटकार येतोय फलंदाज मयूर जुगरेच्या बॅटमधून. मुक्काम पोस्ट तालुका आणि अतुलजी मोरे यांच्या वतीने डीजे मास्टरला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. वा, धन्यवाद. गोविंद रसाळ यांच्या वतीने हा सामना जर का जिंकला नानिवली संघानं तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज गोरख रसाळ यांच्या वतीने देण्यात येईल. आणि अतुलजी मोरे साहेब यांनी नुकताच डीजे मास्टरला 500 दिलेत आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय. धन्यवाद. आणि दोन्ही पंचांना
1000 रुपयांचं कॅश प्राइज अतुलदादा मोरे यांच्या वतीने देण्यात आलंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. 7 चेंडू 22 धावांची गरज होती. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. ऐवा कॅच झालेली आहे. प्रेक्षक कमाल कॅच झालेली आहे. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक देण्यात येईल. हा सामना जर या दोन्ही फलंदाजांनी जिंकवला तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महादेवजी पिरकड यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक या दोन्ही फलंदाजांना असेल. 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. 14 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या आणि आता 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. गोरखजी रसाळ पंचायत समिती विभाग प्रमुख यांच्या वतीनं हा सामना जर नानिवली संघानं जिंकला तर संघासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कैलासजी गावडे यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नानिवली संघ जिंकला तर स्वप्नील मोरे आणि युवराज लोटणकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. गोरख रसाळ यांच्याकडून 2000. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. फिरून खेळलेत. हुक केलंय. बघायचंय धावा किती बुक केल्या जात आहेत आणि बॉल जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन चौकार. हॅलो, धन्यवाद डीजे माऊली. धन्यवाद माऊली डीजे. बघा अतुल मोरे यांच्याकडून समालोचन कक्षाला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पंचांना दिलं त्यांनी. 24 लाईव्हला दिलं. डीजे मास्टरला दिलं. आता लाईट्सला सुद्धा ते 500 रुपये देतील कस्तुरी लाईटला. पण 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनला त्यांनी चॅलेंज केलंय. बॉल आकाशात गेल्यानंतर जर बॉलच्या कंपनीचं नाव जर दिसलं, कोणत्या कंपनीचा बॉल आपण या टुर्नामेंटला वापरतोय, हवेत गेल्यानंतर जर कॅप्चर झाला तर त्या कॅमेरामॅनला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500. चला, रोशन यांच्या शुभ हस्ते ऐवा कॅश दिला जाईल. रोशन पाटील आमचे समालोचक. कोण आहे विनर? लोगो जो आहे विभाग प्रमुख चषकाचा लोगो, त्या लोगोवर पहिला टप्पा की टप्प्याटप्प्याने, हा कसं पण कार्पेटने सुद्धा आला तरी सुद्धा गोरख रसाळ यांच्याकडून 2000चं पारितोषिक आपण ऐवा त्याचं पारितोषिक देतोय. आमचे रोशन पाटील आणि आर्यर विचारे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा फलंदाज बाद होतोय आणि मोक्याच्या क्षणाला मोठा धक्का बसतोय तो नानिवली संघाला. धन्यवाद. थँक्यू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. 6 मध्ये 16 पाहिजे होते. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि आता मात्र मोठा फलंदाज बाद झालाय. शेवटचे 3 बॉल आणि 10 धावांची 3 गरज. चेंडू आणि 10 धावा. सामना अटीतटीचा आहे. कोणत्या गावाचा आहे मित्र तू? आंबेवाडी. कुठं आलंय गाव? माथेरानच्या पायच ते. बघा प्रफुल्ल दादा माथेरानच्या पायाशी गाव आहे आणि आपला कार्यकर्ता आहे आणि तो तिथून आलाय. जरा जोरदार टाळ्या. कसं वाटतंय? 2800 कूलर. भारी वाटतंय. प्रफुल्ल दादा विचारे कसे नेते आहेत? चांगले आहेत. नक्कीच प्रफुल्ल दादा चांगला म्हणाला तुम्हाला तो आणि चांगल्या माणसाला लोक चांगलीच म्हणणार. आणि प्रफुल्ल दादा विचारे यांच्याकडून एक्स्ट्रा 500 आलेत. हो दादा. दादा माथेरान आंबेवाडी या. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. लक्ष या सिरियलचे अभिनेते योगेशजी लोंढे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. तर बघा आंबेवाडीचे प्रेक्षक त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा बघा विभाग प्रमुखचा जो लोगो आहे त्याच्यावर डायरेक्ट टप्पा कसा पण येऊ दे. बघा फलंदाजांना संधी आहे
आगळे वेगळे पारितोषिक 2000 2000 2000 2000 2000. आणखीन एक फलंदाज होतोय त्रिफळाचीत, लगातार 2 बॉलवरती 2 धक्के देतोय तो मोहन लोते फलंदाजी करणाऱ्या नानिवली संघाला. थँक्यू. तिसरा जर आणखीन एक फलंदाज त्रिफळाचीत झाला तर मोहन लोतेला अतुल दादा यांच्या वतीनं 2500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओंकार पाटील शहापूर मुरबाड या पाहुण्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. शहापूर मुरबाड वरून आलेले आमचे पाहुणे ओंकार पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि हॅट्रिक जर झाली तर मनोज दादा येवले यांच्या वतीनं 1000 रुपये आणि कृष्णा भवरे यांच्याकडून देखील 1000 रुपये. आदित्य ढाबा यांच्याकडून 1010 रुपये आणि अप्पा फार्म 1212 यांच्या वतीनं देखील 1212 रुपये. ॲडव्होकेट प्रभाकर सावंत साहेबांकडून देखील 1111 रुपये. 1111. आणि रोशन मोरे यांच्या बॅनरला जर षटकारानं हिट केला तर तब्बल गोरख रसाळ यांच्या वतीनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. हा नक्कीच कार्यसम्राट उपसरपंच मी तर म्हणतो फलंदाजाने एकदा टच करायलाच हवा. आणि परशुरामजी दाभणे यांच्या वतीनं 2000 रुपये जर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली तर. 2 चेंडू आणि 10 धावांची आणि गरज आहे. बघा रोशन मोरे यांच्या बॅनरला जर 1 बाउन्स गेला चौकार तरी 1000 आहेत गोरख रसाळ यांच्याकडून. हा बघा आणि इथे मात्र आर पार स्टेडियम पार चौकार. सामना अजून संपलेला नाहीये कारण फलंदाजानं मारलाय चौकार. आता शेवटचा 1 चेंडू बाकी असेल आणि 6 धावांची गरज. बरेच पारितोषिक आहेत. किरण न जर षटकार मारला तर युवराज लोटनकर यांच्याकडून 1000 रुपये. कृष्णा भवरे यांच्याकडून 500 रुपये. प्रफुलजी विचारे 5000 गोरख रसाळ 2000 मनोज येवले 2000 आणि जो समोर विभाग प्रमुख चषकाचा बॅनर आहे प्रियाताई मोरे 2000 एकूण बघा. प्रियाताई विचारे आणि पप्पू दादांचा जो बॅनर आहे समोर त्याला जर षटकारानं हिट केलं तर आर्यन विचारे यांच्याकडून 5000 रुपये. प्रवीण सर गेल्या षटकारासाठी बघा षटकारासाठी बॅनरच्या नंतर सांगा. अतुल मोरे यांच्याकडून पण 2000. चला एकूण किती 5 2 किती मोजा थांबा जरा पंच. एकूण बक्षीस किती आहे? गोरख रसाळ 2 प्रफुल्ल दादा 5 5 2 7 अतुल मोरे 2 9 मनोज येवले 11 11.5 1000 12 प्रतीक 2 13 15 कैलास गावडे 1000 16,000चा षटकार जर मारला तर. सूरज लोटणकर 1000. हा वाईड आहे म्हणजे चान्स आहे. 17,000 ना 17,000चा षटकार जर मारला तर. आणि वेगळे जर प्रफुल्लजी विचारे यांच्या बॅनरला जर हा षटकार आला तर गोरख रसाळ यांच्याकडून 5000 वेगळे. टोटल 10 आर्यन विचारे यांच्याकडून पण 5000 ना बॅनरला लागला तर 10. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे प्रवीण सर. महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी थोरवे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. विभाग प्रमुख चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. विशालजी गुरव साहेब यांना देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. कमीत कमी तिसरे पंच बघूया काय डिसिजन देतात. जर वाईड असेल तर एक चान्स आहे फलंदाजाला 17,000चा षटकार. आणि गेल्या वर्षी वाईड आहे म्हणजे फलंदाजाला चान्स है. कर खुदी को कर इतना बुलंद कि खुदा भी तुझसे आकर पूछे ए बंदे तेरी रजा क्या है. लगा छक्का. 17,000 एक महीने की एक आम इंसान की सैलरी. सूरज 1 चेंडू 6 धावा. 5 धावांची गरज आहे. मोहन लोते आणि किरण पाटील. बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सामना जिंकलाय बिलवले संघानं. बघा ज्यांनी षटकाराला 17,000 लावले होते ना त्यांना माझी विनंती आहे की बॉलरने चांगला बॉल टाकलाय निदान प्रत्येकी 500 तरी द्या.
हा चला रोशन मोरे यांच्याकडून 500, पिलू गावडे यांच्याकडून 500, गौरव रसाळ यांच्याकडून 500, अतुल मोरे यांच्याकडून 500, 2000, मनोज येवले आणि मोरे साहेब, प्रफुल्ल विचारे यांच्याकडून 1000, भावी सरपंच कानू उरमुडे यांच्याकडून 500, आता प्रफुल्लजी विचारे यांच्याकडून 1000, एकूण मोजा जरा आहे. युवराज लोटणकर 500. बघा गोलंदाजाला असं नाही, इथे सगळ्यांना बक्षीस आहेत. जो चांगला खेळेल हे कुणाकडनं आहेत? परशुराम दामणे किती येते? प्रत्येक बॅट्समॅनचे षटकारचे बाजूला ठेवा जरा. सीपीएल पिलू गावडे अध्यक्ष, टोटल 5000. बघा याला म्हणतात वावरल्याची टुर्नामेंट. एक आवाज दिला गोलंदाज 5000चा धनी झाला. नाही नको. बॉलरचं नाव काय? सूरज मोहन लोते. मोहन लोते. बिग बिग बिग. नक्कीच सगळ्यांना भेटणार, सगळ्यांना भेटणार. कारण आम्हाला माहिती आहे 12 नंतर कसं बोलायचं, 7 नंतर कसं बोलायचं, 6:30 ला कसं बोलायचं. अभिषेक दरेकर यांच्याकडून 500, 5,500. 6.5 का? सुनील वाघमारे पण बोलवा. सुनील वाघमारे या आपण. अजून विशाल वाघमारे. लाईट्स लावा. प्लेअर ऑफ द मॅच. मॅच कोण आहे प्लेअर ऑफ द मॅच? सुनील वाघमारे. आणि त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक कृष्णा भवरे यांच्या वतीने देखील आहे. थांबा जरा, या गोलंदाजाला द्या. बिलवल्याचा गोलंदाज आहे, त्याला बक्षीस द्या. 6,500 तब्बल. मोहन लोते. जरा जोरदार टाळ्या. 7 झाले का? 7,000. 7,000. 7.5. 7.5 का? मग 8 पूर्ण करून टाका कोणीतरी आता. बिलवलेचा 12वा खेळ. हा 7.5 लागायला नको, 8 पूर्ण करा. चला मॅच कडे आपण वळूया. घोडिवली आणि बाईट घ्या समीर सर. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्या. एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ. सुनीलला 1000 रुपये, विशालला 1000. या विशाल आपण या. परशुराम दाभणे साहेब ना यांच्या वतीने सुनीलला तुमचे पारितोषिक पोहोचले 1000 रुपयांचं. कोण आहे अजून? मितेश, त्याला देखील 500. तर जरा सुनीलला मी पप्पू आणि, शेट्टी करतो. पंचांसाठी पारितोषिक आलेलं आहे. अतुल दादा मोरे आणि गोरखजी रसाळ यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक हे पंचांसाठी आलेलं आहे. मागच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. परशुरामजी दाभणे यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्या. अतुल दादा मोरे आणि गोरख रसाळ यांचे जे प्रत्येकी 1000 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते पंचांकडे जमा झाले. अभिनंदन सुनील. आणि मास लगेचच चालू करा. मजा आली. पंचांना पण विनंती आहे की आपण लगेचच मासला देखील सुरुवात करावी. वा रोशन दादा, ये तो कमाल है. अभिनंदन अभिनंदन सुनील. आणि आता थोडी त्याच्यासोबत चर्चा करू. कॅप परिधान करायच्या मॅच मध्ये. हा चला मॅच सुरू करा. आदित्य मोरे यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क करा.
बहुत बड़ा क्रिकेट का कारवा। 17,000 मिलते अगर बल्लेबाज छक्का मारते, लेकिन गेंदबाजों को भी इन्होंने निराश नहीं किया। तकरीबन 8,000 रुपए की इनामी राशि बॉलर को भी मिली, लोते को। नाणेवलीचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा। कृष्णा भाई इनकी तरफ से 5,000 हर टीम को, 40 टीम को मिलेंगे। हारी हुई टीम नहीं, हर टीम। प्रफुल्ल विचारे साहब की वावरले की इस प्रतियोगिता में कुछ भी हो सकता है। मराठीमध्ये सांगायचं झालं तर नाद करा, पण वावरलेचं नको आणि इथे 3 तिघाडा काम बिघाडा। 3 खेळाडू एकाच झेलच्या खाली आणि हा झेल सुटलाय। निश्चित रूप से थर्ड अंपायर किस वजह से बाउंड्री है कि नहीं। चलिए आइए अविनाश सर। अतुल मोरे है साहब ना यहाँ पे। 24 लाइव इवेंट के कैमरामैन अगर हवा में गेंद किस कंपनी की इस्तेमाल की हुई है, 4 है ये, नहीं है क्या? नहीं है ये, नहीं है, सेफ है, सेफ। देखिए 24 लाइव इवेंट के कैमरामैन के लिए 500 का इनाम है सेपरेट। निविया अगर वो नाम दिखा दे तो हवा में जब गेंद जाती है तो बॉल पे है ना नाम। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। रन बने हैं 2। गोरख रसाल का गाना भी बजेगा। गेंदबाज पवार और इस पंडितनाथ पवार को ऑन साइड के ऊपर भेजा, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज अमित ने ठोक डीजे माऊली। प्रमुख चषक ठेवलाय प्रफुल्ल विचारे दादांच्या नावानं। प्रमुख चषक ठेवलाय प्रफुल्ल विचारे दादांच्या नावानं। धन्यवाद, धन्यवाद। सागर मोरे साहब के दोस्त मुरबाड़ से आ रहे हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे। मैच की तरफ हम चलेंगे। कोई किधर नहीं जाएगा आज की रात, मजा आ रहा है। 17,000 का छक्का हमें देखने का मौका मिलता। सूरज अगर बल्लेबाज जिगरा दिखाता तो, लेकिन गेंदबाज ने अच्छा काम किया। प्रसाद शेठ बड़ेकर इनकी तरफ से किरौली के हर बल्लेबाज के लिए, हर सिक्सर के लिए 1000 का इनाम। अरे लोहागढ़ में वावरली की टूर्नामेंट में इनाम ना हो, ऐसा हो नहीं सकता। वावरली की टूर्नामेंट में गेंदबाज और बल्लेबाज खुश नहीं हो सकते, ऐसा हो नहीं सकता। सभी को खुश किया है हमने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है और इस डॉट गेंद के साथ रुका हुआ टोटल वहीं पे 7 रन। घोड़ीवली बनाम किरौली, गणेश पड़ौगर, समीर पवार इस घोड़ीवली के सपोर्ट में आ चुके हैं। अविनाश जी बालांडे, अमन मुंडे, ये सब आ चुके हैं घोड़ीवली के सपोर्ट में। लेकिन क्या उनकी टीम ये दूसरा दौर पार कर पाएगी? एक लकी ड्रॉ बाकी है। मेरा नाम डाला है ना 24। और ये रिवर्स धागा बहुत ही बढ़िया। आईवा कैच होगा क्या? हुआ हुआ हुआ। रिले है क्या? रिले कैच नहीं पकड़ा। वाह, आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेने वाला। आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेने वाला। आला आला गोरख रसाल दादा आला शिवसेने वाला। अब 500 की नोट निकलेगी गोरख रसाल के शुभ हाथों डीजे मास्टर के लिए। 500 की नोट निकाल। रिले है क्या कैच? हाँ कैच आपको दूसरे अटेम्प्ट में भले ही पकड़े आप, लेकिन वही आदमी होना चाहिए। आपके हाथों से छूटकर अगर दूसरे ने पकड़ा तो नहीं। माहौली डीजे के लिए इनाम आ चुका है। मैच की तरफ हम चलेंगे। टोटल आ चुका है
रोशन मोरे साहब इनकी तरफ से भी माउली डीजे को 500। ढेर सारे इनाम वहां पर लेके इस प्रतियोगिता में कौन चुप बैठा है? आप कह रहे थे सूरज आज की रात प्रतीक मोरे, कल उनका एटीएम शुरू होगा। जूई 11 होराड़े जब मैदान पे उतरेगी, 8 तारीख को जन्मदिन है उनका, तो हमारे ऊपर तो बारिश ही होगी। गोरख रसाल भी कल मैच खेलने वाले हैं। इस साल काफी अच्छे फॉर्म में है। स्थानीय टीमें कल खेलने वाली है। 50,000 का इनाम लगाया सागर मोरे ने, नितिन तवले और राज ठाकुर इनके व्यक्तिगत 50 के ऊपर। सागर मोरे साहब ने, सागर मोरे हमारे परम मित्र। मैच की तरफ हम चले गए जहां पर रन बने हैं 13 रन। ये जबरदस्त खेला है। 3 ओवर का ये मैच है। एक तो जरूर पूरा किया जा चुका है। गणेश पड़ावकर हमारे कमेंटेटर घोड़ी लेके टेंशन में आ चुके हैं, क्योंकि यहां पर देखिए हाल आना तू मैं रन आउट का खतरा। बाल बाल बचे खिलाड़ी। खरं तर या क्रीडा नगरीमध्ये मराठी ॲक्टर योगेशजी लोंढे देखील उपस्थित आहेत मुरबाडवरून. त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. शेळके हॉलचे मालक सन्माननीय प्रसादजी शेळके, आदरणीय राज ठाकूर, त्याचबरोबरीने सागरजी मोरे आणि महाराष्ट्र असोसिएशन इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंगचे अध्यक्ष सचिनजी थोरवे देखील उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. विभाग प्रमुख चषकात आपलं सहर्ष स्वागत. प्रसाद शेळके इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है हर सिक्सर के लिए। एक छक्का तो आ चुका है, उनके एटीएम से 1000 तो कम हो चुके हैं। ये रिवर्स दागने की कोशिश, और ये क्या हुआ, ये क्या छोड़ा, नंबर मिलेंगे 4 रन। साऱ्या जनतेच्या मदतीसाठी दादा पुढे आलाय हो, दादा पुढे आलाय हो, दादा पुढे आलाय हो. वडगाव पंचायत समितीचा विभाग धन्यवाद. झालाय हो. गोरख रसाल, वो जो लोगो है आपका इनाम जारी है या उसी मैच के लिए था? जारी है। जब तक वो यहाँ पे है तब तक देखिए, लोगो गायब मत कीजिए। हाँ, दो लोगो है, देखिए सूरज जरा ध्यान रखिए, मेरी नजरें कभी भी हट सकती है, आप जरा ध्यान रखिए। आदित्य अक्रॉस द लाइन, गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट। ठोक डीजे माउली। चौका विभाग प्रमुख प्रफुल्ल दादा विचारे, दरवर्षी क्रिकेटचे सामने भरवती परवानगी आहे दुसरे, जनाईत सामन्यांचं केलंय भारी आयोजन, जनाईत सामन्यांचं देखिए, धन्यवाद। रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री में यह पहली बार हुआ कि 40 टीमों को 5,000 रुपए इनाम के तौर पर दिए गए। कसरखंड हमने देखा वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटिल स्मृति ट्रॉफी में पहले राउंड में जो टीमें हारी उनको रिफंड मिला, लेकिन यहां पर रिकॉर्ड किया, रिकॉर्ड रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री में। ना मैंने कभी ऐसा देखा, ना मैंने कभी ऐसा सुना, और ना कभी किसी कमेंटेटर के जुबानी सुना। यह हिस्ट्री क्रिएट की है इस टूर्नामेंट ने। प्रफुल्ल जी विचारे साहब, इनकी सोच ही अलग है उनके कार्यकर्ताओं की। रोशन जी मोरे साहब की, मनोज एवले, ये बढ़िया यॉर्कर, लेकिन पीछे के फील्डर क्या कर रहे हैं। निश्चित रूप से बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लेकिन इन्होंने 65 चेस किए थे 4 ओवर में। ये भी हमें नहीं भूलना चाहिए। घोड़ेवले के इन रणबांकुर ने 65 रनों का पीछा किया था अपने पहला दौर का मुकाबला जब जीता था। टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। 30 तक अगर ये रोकेंगे तो मजा आएगा। स्ट्राइकर एंड पर अमित, इस गेंद को खेला मिडॉन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया गया। एक ही रन मिलेगा। 18 पे आता हुआ, 20 पे आता हुआ टोटल 19 और उसके बाद 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। तमाम दर्शक अभी भी रुके हुए हैं।
कोई दर्शक ये चाहते हैं कि लकी ड्रॉ में उनका नाम निकले, कोई दर्शक ये चाहते हैं कि कम से कम एक मैं आईवा कैच यहां से लेके जाऊं। एक आईवा कैच भी कम नहीं है, कूलर और 2800 मतलब तकरीबन 4500 के करीब। चलिए रोशन मोरे साहब का स्टैंड और मनोज जेवले साहब का जो स्टैंड है वहां पे अगर छक्का आता है तो 1000 रुपए का इनाम गोरख रसायन की तरफ से। हमारे दोस्त रुस्ते चुप बैठे हैं, कल शायद घमासान करेंगे। एलबीडब्ल्यू की ये विकेट जा चुकी है, टीम का टोटल 20 रन। ठोक दी जमावली। ओवरले में वातावरण गर्म हो चुका है। कृष्णा सर जैसे आए उन्होंने 40 टीमों के लिए इनाम उद्घोषित किया। इस ऑर्गेनाइजर कमेटी के लिए भी उन्होंने इनाम उद्घोषित किया। मनोज जेवले और संत रोशन मोरे, इनकी ये बड़ी उपलब्धि है, बहुत बड़ी उपलब्धि है। ये इतने बड़े इंसान को यहाँ पे लेके आए और तमाम 40 टीमों को खुश किया। सागर शेठ मोरे यहाँ पर आ चुके हैं, हमारे हम सबर, हमारे हम नवाज, हमारे ताकतवर दोस्त, कद्दावर दोस्त। आपको याद है रोशन, पिछले साल इन्होंने हमें इटालियन पिज्जा खिलाया था सभी कमेंटेटर्स को। आणि त्यांच्या समवेत अगदी आपण पाहतोय मराठी ऍक्टर ऑन साइडला फटका आणि मराठी ऍक्टर योगेश लोंढे साहेबांचं स्वागत केलंय, ते देखील षटकाराने। योगेश लोंढे साहेब आपले सहर्ष स्वागत। प्रसाद शेठ शेळके जे आपले शेळके हॉलचे मालक आहेत, आमचे सन्माननीय सचिनजी थोरवे साहेब, त्याचबरोबरीने राज ठाकूर, आदरणीय ही सर्व मंडळी, सूरजजी मोरे देखील उपस्थित होत आहेत। सर्वांचं स्वागत आहे या विभाग प्रमुख चषकात। एक्टर योगेश लोंढे साहब आपलं स्वागत है। लेकिन मैं इंतजार कर रहा हूं जो विभाग प्रमुख ट्रॉफी का लोगो है ना, लोगो वहां से कोई गेंद छुके जाए, मैं इंतजार कर रहा हूं। तेजस बांगर साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। और ये देखिए ये गेंद हवा में, क्या छोड़ने की संभावना, लेकिन हर बार स्टेडियम पर आईवा कैच लिया गया। नहीं नहीं नहीं, कैमरामैन कौन थे? श्रेयस पाटिल को ये इनाम मिलेगा। श्रेयस पाटिल को कुछ ही बोलो में, देखिए वो बंडल लेके आए हैं, वो डरेंगे नहीं। राज ठाकुर को मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। अब कमेंटेटर्स लोगों की चांदी है, जैसे ही राज ठाकुर आए हैं। प्रसाद शेगे, राज ठाकुर, सचिन भाई थोरवे, सभी का मैं स्वागत करना चाहूंगा। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये व्हाइट बॉल आता हुआ, इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 30
33. प्रवीण सर, खरं तर सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी थोरवे साहेब यांचं तिथे आगमन होत आहे. विभाग प्रमुख चषकात स्वागत आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय. रिव्ह्यू पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. पाहुण्यांची मांदी आली. राज ठाकूर देखील उपस्थित झालेत. ऍक्टर, मराठी ऍक्टर योगेशजी लोंढे देखील मंचावरती उपस्थित आहेत. तेजस बांगर देखील मंचावरती उपस्थित आहेत. सागर ठाकूर देखील टोटल उपस्थित आहेत. 33. बरोबर ना? चंदूजी राणे यांचं देखील इथे आगमन झालंय. हा, सागर मोरे यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे हा, ही लाभते. महत्वाची उपस्थिती आहे खरं तर. रात्रभर, कालच्या रात्रभर आम्ही वाट पाहत होतो. सांगत होते आम्हाला वाशीला आहे, दांडपाड्याला आहे, वाईड आहे, वाईड. आणि गाडी काल पोचलीच नाही, आज पोचली. चंदू राणे इनकी तरफ से हमारे लिए 1000 का इनाम आ चुका है. राज ठाकुर इनकी तरफ से कमेंटेटर पैनल के लिए 1500 का इनाम आ चुका है. अंपायर के लिए 500 का इनाम आ चुका है. समीर ठाकुर इनकी तरफ से भी हमारे पैनल के लिए 500 का इनाम आ चुका है. लेकिन आईवा हुआ क्या? ये सेक्शन नंबर कितना, कौन सा है? 4, चौथा ही है. प्रसाद शेळके इनकी तरफ से हर सिक्सर के लिए 1000 का इनाम है. इनिंग में कितने सिक्सर आए? इस छक्के के लिए 2000. लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा, मारो मारो मारो. सागर मोरे इनकी तरफ से 10,000 का इनाम. लगातार 4 सिक्सर आते हैं तो ये गेंद, 1 रन तो जरूर मिलेगा. घोड़ीली टीम थोड़ी सी संकट में आ चुकी है. उद्योजक समीर जी पवार काफी नाराज होंगे अपने इन खिलाड़ियों के प्रदर्शन से, लेकिन रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. पहले सिंगल तो आया है. सिंगल पकड़ के कितना होगा? 40. सिंगल पकड़ के 40 होगा. फिर हम फैसला सुनाएंगे. दूसरा पूरा है तो 41. देखिए, लेकिन 24 लाइव इवेंट के कैमरामैन की मैं तारीफ करना चाहूंगा. उन्होंने चैलेंज को स्वीकारा. अतुल मोरे साहब ने जो उनको चैलेंज दिया था कि बॉल के ऊपर कंपनी का नाम आपको दिखाना है, नेविया. हाँ, विघ्नेश पाटिल सबसे फेमस कैमरामैन चैम्बो के बाद. नहीं नहीं, मैं ऐसा नहीं कहता भाई, उनको पता है. अरे डिसीजन देंगे भाई. डिसीजन देने के लिए तो ही थर्ड अंपायर है. थोड़ा उनको देखने दीजिए, परखने दीजिए. किसी भी टीम पे अन्याय नहीं होना चाहिए. इतना अगर हम सब कुछ दे रहे हैं तो अन्याय क्यों करेंगे? घोड़ी के बबले कहाँ हैं? अगर हैं तो मनोज एवले साहब ने उन्हें स्टेज पे बुलाया है. बबलिया पवार, क्या ये आउट है? और सटीक फैसला सुनाने के लिए टीके कुरंगे साहब, इनको गोरख रसाल इनकी तरफ से 500 का इनाम. थर्ड अंपायर, वही तो मैं बोला ना, थर्ड अंपायर टीके कुरंगे सीनियर. रन आउट किसने किया? थ्रो किसने मारा? प्रणय ने मारा ना थ्रो. उनके लिए मनोज एवले ने, चंदू राणे सर इनकी तरफ से 500. आर्यन के कॉन्ट्रैक्टर, आर्यन प्रोजेक्ट. चलिए, वावरले में ऐसा लग रहा है कहीं हम ऐसे महल में आ चुके हैं जहां पर भूल भुलैया हो. इस तरह का ये क्रिकेट टूर्नामेंट है, भूल भुलैया वाला. हाँ, पैसों की. मैं आदित्य दरेकर के ढाबे पे जरूर जाऊंगा उस पेड़ को ढूंढने के लिए. टोटल आ चुका है
40। चंदू राणे इनकी तरफ से विकेट के लिए 500। अक्रॉस द लाइन, एक रन तो जरूर पूरा किया, क्या मिलेगा दूसरा? और ये विकेट मिलता हुआ यहाँ पे विकेट। चंदू राणे एक और 500 निकालने वाले हैं जिन्होंने इस रनआउट को किया। देखिए बंडल लेके आए गोरख रसावर, वो आज बंडल खत्म होगा। किसके लिए है ये? विकेट के लिए। किसने रनआउट किया? 12th मैन प्रणय। अभी रनआउट किसने किया? कुणाल। चलिए कुणाल के लिए 500 का इनाम आ चुका है चंदू राणे इनकी तरफ से। टोटल बना है 41। छक्के कितने आए इस इनिंग में? सिक्सर कितने आए? 4 सिक्सर आए। कुल मिला के 5000 का इनाम। प्रसाद शेखे ना, इनकी तरफ से एक छक्के के 2000 थे, 3 छक्के आए, कुल मिला के 4 छक्के आए, कुल मिला के 5000। प्रत्येक विकेटला हजाराचं पारितोषिक शेळके हॉल। माहिती आहे आम्हाला त्याचे फ्रँचायझी मालक मायक्रोफोनवर येतील समीर सोमणे सर दुसऱ्या सत्राकरता, पण आपण पाहुण्यांचं स्वागत करतोय। मंचावरती काही सन्मान आपण करणार आहोत। मी विनंती करतोय रोशनदादा मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती उपस्थित आमचे सन्माननीय सचिनजी थोरवे यांना पण सन्मानित करावं। तेजसजी बांगर साहेब, उद्योजक तेजसजी बांगर साहेबांचा सन्मान रोशनजी मोरे आणि त्याचबरोबर चंदू राणे। चंदू राणे आपणही या हे सन्मान करण्यासाठी। उद्योजक तेजसजी बांगर, मुरबाडचे आमचे तेजसजी बांगर साहेब येथे उपस्थित राहिलेत। रोशनदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय। आणि आता महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंगचे आमचे अध्यक्ष सन्माननीय उकरूलचे सचिन शेठ थोरवे, मनोज येवले, पिल्लू गावडे आणि गोरख रसाळ या आपण गोरख रसाळ सचिनजी थोरवे साहेबांचा सन्मान मात्र इथे संपन्न होतोय। विभाग प्रमुख चषकात सचिन शेठ थोरवे जे महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे देखील अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय। खरं तर समीर लोंगले देखील त्यांच्या समेत उपस्थित राहिले असते। राज ठाकूर यांना देखील सन्मानित करण्यात येईल। उद्योजक लोधिवलीचे, कृपा करून विनंती आहे खेळाडूंना बसू द्या, स्टँड खाली करा आणि सलामीची जोडी पाठवा त्वरित। चला, यानंतर देखील 2 मॅच बाकी आहेत, जास्त वेळ घेऊ नका। स्टँड खाली करा, खेळाडूंना बसू द्या। अच्छा ठीक आहे, तर चला फक्त जिथे प्रेक्षक आहेत त्यांनी खेळाडूंना त्रास देऊ नका आणि सलामीची जोडी पाठवा। तर सर्व पाहुण्यांचा सन्मान इथे संपन्न झालाय। आता आपण मॅच कडे वळतोय। पारितोषिकांचा पाऊस, स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की लाखोंच्या बक्षिसांची उधळण ज्या स्पर्धेमध्ये होते ते विभाग प्रमुख चषक। तर प्रत्येक डॉट बॉलला शेळके हॉलचे मालक प्रसादजी शेळके साहेब यांच्या वतीने 500 आणि प्रत्येक षटकाराला चंदू राणे साहेब यांच्याकडून 600, 500, प्रत्येक विकेटला 1000 प्रसाद शेळके यांच्याकडून। आणि जो लोगो आहे, लोगो खास लोगो जो बनवलाय अर्णव आणि आर्यन, तुम्ही एक छान हार्दिक पांड्या स्टाईल तिथे फोटो काढू शकता। त्या लोगोला कसाही बॉल लागला तरी सुद्धा गोरख रसाळकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज। रिषभ फार्मचा जो बॅनर आहे, बॅनर तिकडे डाव्या हाताला, त्याला डायरेक्ट कोणी मारला तर सूरज मोरे अर्थातच सागर मोरे यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि 2000 राज ठाकूर यांच्याकडून, म्हणजे टोटल 7। हा तर हा जो मेन कॅमेरामॅन आहे आपला विघ्नेश ना, त्याने जर का तो बॉल वरचा नाव कॅप्चर केला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज। नाही नको, टोपण नाव नको, मग हुशार आहेत। आणखी कोणाकोणाचं पारितोषिक आहे का? रात्रीचे 2:30 वाजलेत, 2:30, आणि इथे जे मंचावरती आलेत ना तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी आलेत। हे एकमेव रोशन दादा कुठे घडत असेल तर ते वावरले मध्येच आहे। यदा कदाचित उद्या
टाइम्स ऑफ इंडियाला बातमी येऊन जाईल चंदू राणे की एक प्रत्येक षटकाराला 500, प्रत्येक षटकाराला चंदूदादा राणे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कदाचित वृत्तपत्र देखील दाखवू शकतात, खळबळजनक दावा देऊ शकतात की वावरलेमध्ये नक्कीच तर तेजजी बांगर उद्योजक मुरबाडचे त्यांच्या वतीने समालोचन कक्षाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा झालंय. खूप खूप धन्यवाद तेजजी बांगर साहेब. क्या बात आहे. सूरजजी मोरे साहेबांच्या समेत ते उपस्थित झालेत. चला मॅच चालू करा. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धाबा करायचे त्या विजयासाठी. घोडवली संघाला 42. पहिल्या डावात धाबा कुठल्या त्या 41. 42 करायचे 14च्या सरासरीने घोडवली संघाला. अमित भोईरने 27 केल्या. फुल टॉस वेगाने तिथे टाकला होता. कॅच घेतली जाते परंतु पंच इथे नो बॉल घोषित करतायत. इट्स अ नो बॉल. तर नामी संधी असेल फ्रीडची आणि आमचे तेजजी बांगरी उद्योजक यांच्या वतीने देखील समालोचन कक्षासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांचंही मनापासून आभार. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि पहा प्रेक्षक खेळाडू सर्वांसाठी पारितोषिक आहेत आणि अद्यापही एक लकी ड्रॉ बाकी आहे तो LED टीव्हीचा. तर कुठेही जाऊ नका. एका हाताने जर का आताही तुम्ही कॅच पकडली प्रेक्षक कमाल कॅच तर सूरज मोरे सागर मोरे यांच्याकडून 10,000 आणि फायनल मॅचला तब्बल 55,555. खोदून काढला चेंडू. फ्रीडचा बॉल होता समोर मारलाय. चांगली फिल्डिंग. किरवली संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. फेक चांगली केले. आदित्य बडेकर सध्या गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी या विलंब करू नका. जांभिवली आणि त्यांच्या विरोधात भिलवले 42 करायचे. गोडिवली संघाला सुरुवात थोडी कमजोर कारण फ्रीडचा चेंडू होता त्यावरही जास्त आक्रमण करू शकला नाही. टोटल झाले ती 2 धावा झाल्यात गोडिवली संघाच्या. नेक्स्ट मॅच अर्थातच आमचे उद्योजक तेजजी बांगर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर देखील 2 मॅच बाकी आहेत. आज फर्स्ट कॉपी सचिन देखील आले होते. आदरणीय कृष्णा सरांच्या समवेत. फुल टॉस बॉल. हा बॉल चाललाय तो वाडीस लॉंगॉनला परंतु त्यांनी जी मजा आणली मनोज दादा अर्धा पाऊण तासात त्यांचा जो आवाज होता ना एक नंबर. आणि मला असं वाटतं उद्या पाली भुतिवली हा जो संघ आहे कर्जतचा तो धनुष 11 नावाने मात्र खेळणार आहे आणि धनुष्याच नावाचा स्टँड आहे समोर आणि त्या स्टँड मध्ये कोणी डायरेक्टली षटकार मारला तो गोरख रसाळ साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. स्वतः गोरख रसाळ मात्र मारणार आहे तो षटकार. तर मनोज दादा पारितोषिक देतील. 3 धावा धाव फलकावर. हो पुन्हा यॉर्कर टाकला होता आदित्य बडेकर. एक चांगला गोलंदाज आहे किरवली संघाचा. आणखी एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. घोडवली संघाला धावांचा पाठला करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकात हाणामारी करावी लागेल. तेजस बांगर साहेब आणि सचिनजी तुर्वे साहेब सध्या इथे टॉस करत आहेत. नेक्स्ट मॅचचा भिलवले आणि त्यांच्या विरोधात ते जांभिवली. KPL मध्ये देखील आदित्य बडेकरने चांगली गोलंदाजी केली होती. तेजस बांगर साहेब. टॉसही मुरबाडला चाललाय. फुल टॉस. बॉल काऊ कॉर्नरला. सीमारेषा पार. चंदू राणे साहेबांचे 500. फलंदाजाचा षटकार. मोरे जरा कॅल्क्युलेट करा की किती कॅशला आपण पारितोषिक दिलंय. आलाय पा प्रेक्षक कमाल कॅच ज्याने पकडली तो आलाय. षटकाराला फलंदाज कुणाल पिंगळेच्या बॅटमधून आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 3 षटकारांसाठी 5000. चंदू राणे यांच्याकडून स्क्वेअर लेगला बॉल आला. कार्पेटच्या सहाय्याने वेगवान फटका. शर्यत लागले परंतु शेवटी चेंडू अडतोय. चांगली फेक पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग केली ती स्क्वेअर लेगला. प्रवीण पवार चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे. 2 धावा इथे जोडल्या जातील. गोडिवली संघ पाठला करतो 42चा. किरवली संघाने 41 केल्या होत्या. सध्या धावसंख्या ती 11. प्रेक्षक कमाल कॅच घेणारा मंचावरती आलाय आणि त्याच्याशी आपण ओव्हरमध्ये चर्चा करू. श्रवण आहे का? श्रवण पारंगे घोडिवलीचाच आहे. क्या बात आहे. आणि घोडिवलीचीच मॅच चालू आहे. एका हाताने पकडली असती तर सागर मोरे यांनी 10,000 रुपयांचं पारितोषिक दिलं असतं श्रवणला. कव्हर्स मधून काढला बॉल. ऑफ ड्राईव्हचा नजराना. कुणाल पिंगलेचा तडाखा. चंदू राणे यांच्याकडून देखील पुन्हा या चौकाराला
500 रुपयांचं कॅश प्राइज. कस्तुरी लाईट शो एक खटका. मला असं वाटतं ना, कधी कधी घरात लहान मुलं असतात, रोशन दादा, चंदू दादा, बटन बंद केला की लाईट बंद, चालू केली की परत लाईट चालू. आपण कंटाळतो त्यांना, अरे काय चाललंय, चालू बंद. म्हणजे पहा एवढे टॉवर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10चे जे टॉवर आहेत ते एका खटक्यात बंद होतात आणि एका खटक्यात मात्र चालू होतात. जे आमचे कूलरचे पारितोषिक देणारे जे आमची मंडळी आहे, समीर धनावडे साहेब आणि अमीर पार्टे साहेब, यांचे देखील मनापासून आभार. आणि 2800 ज्याने कंप्लीट केलेत ना, त्यामधले मंडळीने बरेच पारितोषिक दिले. चला सामना थांबू नका, मॅच चालू ठेवा. संचितजी दळवे. आणि याच दरम्यान आणखीन एक मोठं पारितोषिक आलंय. जर का 3 रन पळून काढल्या फलंदाजाने तर गोरख रसा यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय फलंदाजांना. 3 रन जर का पळून काढल्या तर गोरख रसा यांच्या वतीने 1000चं पारितोषिक. हे जे पॉवर ऑन ऑफ कोण करते? ऑपरेटर तुम्ही का? तर तुमच्यासाठी कस्तुरी लाईटच्या या ऑपरेटरसाठी संचितजी दळवे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला आता 12 चेंडू आणि आता विजयासाठी धावा करायचे आहेत, त्या 27 करायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या? चला तेजस बडेकर. तिसऱ्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल आणि हे वावरलेकर आहेत. तुम्हाला देखील ठाऊक आहे, टाइमच्या बाबतीत तुम्ही अलर्ट राहा, बाकी काही मागा. 5000 दिलेत आज कृष्णा सरांनी 40 संघांना. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, बॉलिंगसाठी आलाय तो संकेत. डॉट बॉलची होते ते सांगतात. 11 बॉल 27ची गरज. बरीचशी पारितोषिक आहेत सध्याच्या घडीला. डॉट बॉलला पारितोषिक आहे प्रसादजी शेळके यांच्याकडून 500, विकेटला 1000 आहेत आणि चंदू राणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 आहेत. कमालीची. निखिल दादा, निखिलजी पाटील आणि चंदूजी राणे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया आता पंच लेग बाईचा इशारा देत आहेत की बॅटला बॉल लागलाय. लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. 42चा सध्या पाठलाग चालू आहे. स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 16 वरती. माझे दोन्ही स्कोरर धावसंख्या झाले ती 16 42 करायचे आहेत. विजयासाठी आता गरज असेल ती 26 धावांची. या सन्माननीय प्रसादजी शेळके साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते ज्याने प्रेक्षक कमाल कॅच पकडले त्याचं आपण पारितोषिक द्यावं. तब्बल 28 आणि कूलर. पुन्हा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय तो मिड विकेटला. धनुष मनोज येवले यांचा जो स्टँड आहे त्या स्टँडच्या समोर हा चेंडू फील्ड केला जातोय. सिंगल रन. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला तो 17 वरती. आणि आता विजयासाठी गरज आहे 25 धावसंख्येची. 25 धावा करायचे. 9 चेंडू विजयासाठी 25ची गरज. अभिनंदन प्रसादजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. पुन्हा ऑन साईडची बाउंड्री टार्गेट करायची होती. भन्नाट गोलंदाजी करतोय किरवलीचा संकेत बडेकर. 17 धावा आहेत धाव फलकावरती. 17 लॉस ऑफ 0. 8 चेंडू विजयासाठी गरज आहे ती आता 25ची. एखाद षटकार पाहिजे, एखाद चौकार पाहिजे तो बॅटिंग करणाऱ्या घोडिवली संघाला. मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल मला असं वाटतं 61 का 62 धावांचा पाठलाग केला होता. 65चा पाठलाग केला होता तो घोडिवलीने. घोडिवली संघ जर का विजयी झाला तर चंदू राणे यांच्या वतीने 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. ही मजा आहे, हा आनंद आहे वावरलेमध्ये. 8 चेंडू 25. हो, ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता. भन्नाट गोलंदाजी करतोय संकेत बडेकर. प्रत्येक डॉट बॉलला शेळके हॉलचे मालक प्रसादजी शेळके यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जरा स्कोरर डॉट बॉल किती टाकलेत ते बघा. आतापर्यंत 7 बॉल विजयासाठी 25ची गरज आहे. जो सर म्हणतायत ना प्रवीण सर, वावरल्यामध्ये पैशाचं झाड आहे. झाड नाही झाडी आहे, जंगल आहे असंच वाटायला लागलं आता. आजची तर दुसरी रात्र आहे, अजून 2 रात्री येणं बाकी आहे. 17 धावा 7 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ते 25 धावसंख्येचे. एक षटकार पाहिजे, तो मारावाच लागेल. भन्नाट गोलंदाजी केले ते संकेतने.
हो पुढ्यात टाकला बॉल, ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु ही कॅच आणि कॅच घेतलंय. महत्वाचा फलंदाज बाद आणि या विकेटसाठी प्रसाद शेळके यांच्याकडून गोलंदाज संकेत बडेकरला 1000. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 17 झाल्यात. 6 बॉल 25 ची गरज. आपल्या सोबत आहेत खरं तर आयवा कॅच याने पकडला श्रवण आहे, जो घोडिवलीचा आहे. श्रवण, तुला कूलर मिळालाय आणि 2800 कॅश प्राइस देखील मिळालाय. काय सांगशील, कसं वाटतंय हे प्राइस घेताना? चांगलं वाटतंय. आणि आपल्या परिषदेची स्पर्धा आहे, सध्या चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. विभाग प्रमुख चषक या स्पर्धेची काय सांगशील? या स्पर्धेबद्दल स्पर्धा कशी तुला वाटली? असं आयोजन झालं पाहिजे, चांगलं आहे खूप. कूलर तुला मिळाला आहे खरं तर, आणि सोपा झेल तू एक अगदी त्या रेलिंगच्या बाजूलाच पकडला. जेव्हा क्षेत्ररक्षक त्याच्या हातातून निसटला बॉल तेव्हा तो झेल टिपला. आणि संघ देखील घोडिवली मैदानामध्ये खेळतोय, म्हणजे गावाचा खेळ देखील पाहण्याची संधी मिळाली आणि पारितोषिक देखील मिळालं. असं कधी कोणत्या स्पर्धेमध्ये तुझ्यासोबत झालंय का, किंबहुना पहिल्यांदा तुला हे मिळालंय? पहिल्यांदाच झालं असं. क्या बात आहे, कमी बोलतोय. आणि त्याला देऊया आपण शुभेच्छा, त्याने चांगला झेल टिपलाय. आणि आयवा कॅच श्रवण पारंगे हा घोडिवलीचा प्रेक्षक ठरला, या प्रेक्षकाचा मानकरी. समोर समोरची LED लाईट, कृपा करून काही उद्योग करू नका. कृपा करून काही उद्योग करू नका. प्रेक्षक हो, तुमच्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत, आनंद घ्या, बाकी काही करू नका. आणि रेलिंग वरती भार देऊ नका, एक लक्षात असू द्या. आजची दुसरी रात्र, पुढच्या 2 रात्री बाकी आहेत. 6 बॉल विजयासाठी 25. परंतु या धावांचा पाठलाग संचित आणि त्याच्या साथीला असलेला कुणाल करेल का? शेवटच्या षटकात सुमित भोईर आलाय, मागच्या मॅचचा हिरो. शॉर्ट पिच बॉल, बॉलरच्या डोक्यावरून बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी तडफडतोय तो कुणाल, परंतु नाही, फक्त एकच धाव. आता विजयासाठी दावा करायचे, त्या 24 चेंडू शिल्लक आहेत, ते 5 बॉल 24 ची गरज. दोन्हीही सामनावीर समोरासमोर. मागच्या मॅचचा हिरो सुमित किरवलीचा आणि त्याच्या समोर आहे तो मात्र संचित पारंगे, ज्याने चौकार षटकारांची बारिश केली होती. हो मारला बॉल मिड विकेटला, गॅप मध्ये फटकाय, बॉल जाईल सीमारेषा पार. संचितच्या बॅट मधून चौकार. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले गावाचा लाखात एक. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले गावाचा लाखात एक. बसवलं विचारला योजक, ठेवलंय विभाग चौक विभाग प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे, अर्थातच पप्पू शेठ विचारे, शिवतेज क्रीडा मंडळाची स्पर्धा आजची दुसरी रात्र. लाखोंच्या बक्षिसांची उधळण फक्त प्रेक्षकांवरती केले. खेळाडूंचा आकडा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज जी अनाउन्समेंट झाली या स्पर्धेच्या निमित्ताने, तब्बल 2,40,000 संघांना वाटप केलेत. प्रत्येक संघाला 5,000 दिलेत ते कृष्णा सरांनी. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि ही कॅच सोडले की मॅच ते आता समजेल. आला आला गोरख रसाल दादा, आला शिवसेनेवाला. 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 संचित खरं तर वावरलेला नेहमी संचितच आवडलाय, हे सर्वांना ठाऊक. एक काळ वावरलेसाठी संचित दळवे यांनी गाजवलाय आणि आता सध्या संचित पारंगे मैदानात घोडिवली टीमसाठी 4 बॉल विजयासाठी 16. सलग 3 चौकार आले तर अप्पा फार्म 12 आणि ॲडव्होकेट सावंत साहेब यांच्याकडून 11 1111. 3 चेंडू आणि आता विजयासाठी गरज येते 16 धावसंख्येची. अत्यंत महत्वाचा चेंडू. हा चेंडू सीमा पार धाडावाच लागेल संचितला. हो फसवलाय बॉल, फसवा चेंडू सुमित भोईर कडून. स्लोवर वनचा वापर आणि आता सामना खिशात टाकलाय तो किरवली संघाने. आणि खास करून या डॉट बॉल साठी प्रसाद शेळके यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज, कारण हा अत्यंत महत्वाचा चेंडू होता. 2 चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 16. 2 चेंडू विजयासाठी 16 ची गरज. गोलंदाजाने चुकी केली तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो घोडिवली संघाचा. परंतु आज फक्त फेरफटका मारण्यासाठी, विभाग प्रमुख चषक पाहण्यासाठी अविनाश बडेकर आला होता आणि त्याच्या सर्व साथीदारांनी हट्ट धरला की अविनाश मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. शेवटी अविनाशने देखील आपल्या गावासाठी निर्णय घेतला की आपण आतमध्ये जाऊ, आपला अनुभव कामी आणू आणि आज त्यांचा अनुभव कामी येतोय विभाग प्रमुख चषकात. 2 चेंडू 16 ची गरज. चला मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. यानंतरची मॅच दोन्ही टीम तयारीत ठेवा. प्रसाद शेळके खुश आहेत. आज किरवली संघ, प्रसाद शेळके यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची ठरते.
जर का हे 2 चेंडू किरवलीच्या बाजूने राहिले, अविनाश बडेकर यांनी कॅच पकडली तर सागर मोरे यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. 2 चेंडू 16ची गरज. गोलंदाजाची चुकी पुन्हा मॅचमध्ये येईल घोडवली टीम. आणि गोलंदाजाने हा सपशेल व्यवस्थित चेंडू टाकला तर आणखी पकड मजबूत होईल ती किरवलीची. हो, फसवा चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी केले किरवली संघाने. आता 1 चेंडू विजयासाठी दावा करायचे, त्या 15. किरवली संघासाठी प्रसाद शेठ शेळके यांची उपस्थिती फार मार्मिक ठरते. आणि खरा तर असं वाटते मला की गोल्डन चॅम्प, लकी चॅम्प म्हणून प्रसाद शेठ शेळके ठरतायत. आणि आता विभाग प्रमुख चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय श्री भैरवनाथ किरवली संघ. अभिनंदन.